महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। मुंबईकरांनी पाण्याचा अतिरिक्त वापर टाळा, दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांचं नागरिकांना आवाहन। ठाणे मेट्रो प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्यात येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। आणि वाशिममध्ये एका शिक्षकाची महिला शिक्षिकेसोबत गैरवर्तणूक, शिक्षकांचा मुख्याध्यापकांविरोधात संप। 2 दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांचं होतंय शैक्षणिक नुकसान। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता बातम्या विस्तृतपणे। आडेगावच्या विद्यमान सरपंचाचा खून करण्यात आलाय। ही घटना शनिवारी सायंकाळी घडली। बाळासाहेब उर्फ परशुराम नामदेव केदारी असं खून झालेल्या सरपंचांचं नाव आहे। राजकीय वैमनस्यातून हा खून करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या प्रकरणी ज्ञानेश्वर सुतार या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मावळ तालुक्यातील आडेगावचे सरपंच बाळासाहेब केदारी हे शनिवारी दुपारी तब्येत बरी नसल्यामुळे रुग्णालयात गेले होते। तेथून ते एकटेच आपल्या दुचाकीवरून परतत असताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला। या हल्ल्यात त्यांचा गळा चिरून खून करण्यात आला। मावळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये केदारी हे निवडून आले होते। तसेच आडेगावच्या सरपंचपदी त्यांची निवड झाली होती। त्यांच्या हत्येमागे राजकीय पार्श्वभूमी असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केलाय। त्यांचा खून कोणी केला, तसंच या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस पथक आडेगावात दाखल झाले असून ते तपास करत आहेत। त्याचप्रमाणे श्वान पथकाला देखील या ठिकाणी पाचारण करून हल्लेखोरांचा तपास करण्यात येत आहे। मुंबईलगतच्या ठाणे शहराचा झपाट्याने विकास व्हावा यासाठी शासन संवेदनशील असून शक्यतो या वर्षभरातच ठाणे मेट्रोचं भूमिपूजन करण्यात येईल। तसंच हे काम मुंबई मेट्रोप्रमाणे रेंगाळू न देता निश्चित वेळेत पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या टाउन हॉल आणि खुल्या प्रेक्षागृहाचे म्हणजेच अॅम्फी थिएटरचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं। त्यावेळी ते बोलत होते। यावेळेस पालकमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते। कोणत्याही शहरातील टाउन हॉल हा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचा साक्षीदार असतो। ठाण्यातील हा टाउन हॉल देखील सामाजिक, राजकीय परिवर्तनाची नांदी ठरेल असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की ठाणे शहरातील अनधिकृत आणि अधिकृत मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी 33 इतका FSI देण्यासाठी शासन अनुकूल असून इम्पॅक्ट असेसमेंट तयार आहे। याबाबत राज्य शासन लवकरच निर्णय घेईल आणि हा प्रकल्प राज्यातील इतर शहरांसाठी देखील पथदर्शी म्हणून राबवण्यात येईल। यामुळे सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधणं शक्य होणार आहे। कोणत्याही उत्सवात राजकारण आणू नये असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की ठाणे, मुंबई आणि शहरे सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमीच पुढे असतात। आपल्या संस्कृतीत दहीहंडीला विशेष महत्त्व आहे। सामाजिक आणि सांस्कृतिक अभिसरणात या उत्सवांना अधिक महत्त्व असून असे उत्सव पारंपरिक पद्धतीने कायद्याच्या चौकटीत बसवून साजरे करण्यास कोणी अडवलेलं नाही। परंतु असे उत्सव साजरे करू नका अशा धमक्या जर कोणी देत असेल तर पोलीस योग्य ती कारवाई करतील असंही मुख्यमंत्री म्हणाले। आता आपल्याला स्वीकारावी लागेल आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगतो की शेवटी जग मोठ्या प्रमाणात बदलत आहे। जगाच्या आवश्यकता बदलत आहेत आणि या आवश्यकता बदलत असताना ज्यावेळी जगाच्या वेगानं, त्याच्या गतीनं आणि त्याच्या विचारानं समाज बदलत नाही, त्यावेळी तो समाज हा ऑब्सोलीट होत जातो आणि म्हणून आपल्याला हा बदल स्वीकारण्याची मानसिकता तयार करावीच लागेल। अनेक वेळा ज्यावेळी सरकारच्या वतीनं वेगवेगळे निर्णय घेतले जातात आणि त्या निर्णयाचा वेगळाच अर्थ आता विनोदजींनी ज्या प्रकारे सांगितलं की वेगळा अर्थ काढून आणि त्यातनं एक मोठा अनरेस्ट तयार करायचा। वाशिम येथील माउंट कार्म इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक संजय वानखेडे यांचा वाढदिवस 31 ऑगस्ट रोजी साजरा करण्याचा संकल्प शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केला। ठरल्याप्रमाणे त्यांनी शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमही ठेवला। सर्व शिक्षकांनी आपल्या मुख्याध्यापकांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या। या कार्यक्रमामध्ये नृत्य आणि गाण्याचं आयोजनही करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या वेळेस त्या शाळेतील शिक्षक मनोज सुतवणे हे वाशिम शहरातील प्रसिद्ध गायक आहेत। त्यांना शिक्षिका पळशीकर यांनी गाणे म्हणण्याकरिता स्टेजवर आमंत्रित केलं। त्यांनी उत्कृष्ट गाणंही म्हटलं। मुख्याध्यापकांनीही भाषणामध्ये त्यांच्या गाण्याची स्तुती केली।
परंतु हा कार्यक्रम झाल्यानंतर 2 सप्टेंबर रोजी शिक्षिका श्वेता यांना आपल्या कार्यालयामध्ये बोलून अर्वाच्य भाषेत त्यांना अपमानित केलं। एवढ्यावरच मुख्याध्यापकांचा राग शांत न झाल्याने त्यांनी शिक्षिकेला राजीनामा देण्यास फरमानही सोडलं। घडलेला प्रकार महिला शिक्षिकेला सहन न झाल्यामुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडली। त्यांना लगेचच वाशिम इथल्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मुख्याध्यापकांनी या महिला शिक्षकेस अपमानित केल्याने शाळेतील 8 शिक्षकांनी एकत्रित येऊन मुख्याध्यापकांच्या विरोधात संप पुकारलाय। या संपामुळे गेल्या 2 दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते। या घटनेनंतर सर्व पालकांनी शाळेच्या बाहेर एकच गर्दी केली होती आणि आपल्या मुलांचे शिक्षणाचे नुकसान होत असल्याचं पाहून त्यांनी मुख्याध्यापकांना भेटण्याचा प्रयत्नही केला, परंतु त्यांनी कोणाचेही म्हणणे ऐकले नाही आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अमरावती येथील वरिष्ठ संचालकांसमोर गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दाखल केल्या। याचे कारण की शिक्षक नसल्यामुळे मुलांचे शिक्षणही होत नव्हते आणि मुख्याध्यापकांविरोधात विद्यार्थ्यांच्या मनात धसकी बसली होती। यामुळे त्यांच्या तक्रारीची त्वरित दखल घेऊन फादर वानखेडे यांची शाळेतील वातावरण दूषित करणाऱ्या इतर 3घांची त्वरित बदली करावी अशी मागणी शेकडो पालकांनी केली। फादरची बदली न केल्यास पाल्यांना शाळेत पाठवणार नाही असा निर्धारही यावेळेस व्यक्त करण्यात आला। दिनांक 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन असूनही उच्च माध्यमिकचे असलेले 8 शिक्षक ज्यांनी अत्याचार झालेल्या शिक्षिकेला न्याय मिळत नाही तोपर्यंत संप पुकारला। पीडित शिक्षिका यांना शुभेच्छा देण्याकरिता त्यांचे विद्यार्थी त्यांना व्हॉट्सअपवर आणि मोबाईलवर शुभेच्छा देत आहेत आणि काही विद्यार्थी त्यांच्या घरीही येत असल्याचं आढळून आलं। मुख्याध्यापक फादर संजय वानखेडे यांचा वाढदिवस होता। आम्ही दरवर्षी स्टाफ मुख्याध्यापकाचा वाढदिवस साजरा करत असतो। प्रोग्राम संपला, मुलं घरी गेले। त्या दिवशी मुख्याध्यापकाकडनं आम्हाला लंच होतं म्हणून स्टाफ आम्ही थांबलेलो होतो। त्यानंतर प्रोग्राम संपल्यानंतर मुख्याध्यापकांनी मला कॅबिनमध्ये बोलवलं आणि मला म्हटलं की मॅडम, आज जे तुम्ही सुतोने सरांना स्टेजवरती बोलवलं ते प्रोग्रामच्या प्रोटोकॉलमध्ये होतं का? मी तेव्हाच त्यांना म्हटलं फादर, मी पहिलेच तुम्हाला एक्सक्यूज म्हटलं आणि त्यांना बोलवलं होतं। तर ते माझ्यावर जोरात ओरडले। मला म्हणाले की मला हे असले प्रोग्राम आवडत नाही, तुम्ही लक्षात ठेवा हा कुठला खेड्यातला प्रोग्राम नाही। तर मी त्यांना म्हटलं बरं फादर, सॉरी म्हटलं, याच्यानंतर अशी चूक होणार नाही। आम्ही शिक्षक याच्यानंतर तुम्हाला न विचारता कुठलाही प्रोग्राम सादर करणार नाही। 3 दिवस झाले शाळेमध्ये शिक्षण चालू नाही आहे। 3 दिवसाच्या अगोदर मला एक शाळेमधून फोन आला होता मुलांचा की इथे काहीतरी एक घटना घडलेली आहे आणि तुम्ही ताबडतोब इथे या। काही पॅरेंट्स लोकांचे पण मला फोन आले होते। ॲक्च्युली माझी मुलगी 8वीतच आहे। मला सगळे 10वीच्या पॅरेंट्स लोकांचे फोन आले होते की त्या टीचर आहे श्वेता पळशीकर म्हणून टीचर आहेत, 10वीला शिकवतात, 8वी 9वी 10वीला शिकवतात त्या। तर त्यांच्यावर हात उगारला गेला असं सांगितलं। आमच्या शाळेतील मुख्याध्यापक फादर संजय वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही काही कार्यक्रम आयोजित केले होते। शाळेतले मुलं आणि शिक्षक वृंद यांनी काही कार्यक्रम अरेंज केले होते। त्या कार्यक्रमामधला एक सरप्राईज म्हणून दिला जाणारा जो भाग होता की आमच्या या शाळेतल्या विज्ञान शिक्षिका श्वेता पळशीकर यांनी मी आणि दुसरे आमचे शिक्षक सहकारी मनोज सुतोणे यांना आम्हाला त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा देण्यासाठी गीत सादर करण्यासाठी बोलवलं आणि त्याचा फादर संजय वानखेडे यांना खूप प्रचंड राग आला आणि त्यांना अदातदा बोलले। त्यावर त्यांनी माफी मागितली। तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी त्यांना याच प्रकारासाठी केबिनमध्ये बोलवून त्यांना खूप जास्त पद्धतीने वाईट पद्धतीने त्यांना बोलले आणि त्या वाईट पद्धतीने बोलून त्यांच्यावर हात उगारण्याचा त्यांनी प्रयत्न केला। पर्यावरण, वृक्ष लागवड, अग्नी सुरक्षा याबाबत शाळांमधून जनजागृती करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या ठाणे हरित सेनेच्या विद्यार्थ्यांशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला। त्यावेळेस त्यांना विद्यार्थ्यांनी ठाणे हरित सेनेचा उद्देश आणि कार्य याविषयी संक्षिप्तपणे माहिती दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संकल्पनेचं मनापासून अभिनंदन केलं। यावेळेस त्यांच्या समवेत राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे उपस्थित होते। मुख्यमंत्री सोलापूरच्या दुष्काळी भागाची पाहणी करणारच आहेत, पण दुष्काळी मंगळवेढा तालुका सोडून जिल्हाधिकारी स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी फक्त जलयुक्त शिवाराची कामे दाखवण्याचं नियोजन करत आहेत। त्यामुळे हा दौरा म्हणजे फार्स असल्याचं सांगत दुष्काळी भागातील आमदार भारत भालके यांनी नाराजी व्यक्त केली।
मंगळवेढा तालुक्यामधील पिण्याच्या शेतीच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे। उजनीच्या कालव्यावर आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी मंगळवेढा तालुक्यातील ही शेती आहे, पण पाऊस पडेना आणि उजनीमधून सुटेना, यामुळे शेतकरी आणि जनावरे संकटात सापडली आहेत। मंगळवेढा तालुक्यामधील अनेक गावे शेतीच काय तर पिण्याच्या पाण्यापासून अनेक वर्षांपासून तहानलेलीच आहेत। सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी पाहणीसाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या गावात येऊन किमान आपल्या वेदना तरी पाहाव्यात आणि मग आम्हाला मदत करायची का नाही हे ठरवावं, अशी विनवणी दुष्काळाने नागावलेले शेतकरी करत आहेत। पाऊस पडत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी अधिकाऱ्यांकडे टँकरची मागणीही केली असली तरी अजूनही इथे गावकऱ्यांना पाणी मिळत नाही। अशातच मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे। त्यामुळे फक्त जिल्हाधिकारी स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी या दौऱ्याचा फार्स करत असल्याची टीका आमदार करत आहेत। जिल्ह्याच्या दुष्काळाच्या दौऱ्याच्या निमित्तानं उद्या ते आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत। पहिल्यांदा त्यांनी त्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येताना हा दौरा कोणी ठरवला मला माहिती नाही, मी पालकमंत्र्यांशी संपर्क केला। मी गेली 4-5 दिवस झालं मुंबईतही त्यांना भेटायसाठी त्यांच्याकडे पत्रव्यवहार करतोय की तुम्ही मंगळवेढा तालुक्याचा समावेश दौऱ्यामध्ये का नाही। ह्याच्या पाठीमागची आमची भूमिका एक आहे की राज्याचे मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना जिथं दुष्काळाच्या झळा जास्त जाणवत आहेत, जिथं वेदना आहेत, तो भाग जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रमुखांनी बघितला तर निश्चितपणानं त्यांना काही गव्हाणं पण त्या ठिकाणी पाजर फुटल्याशिवाय राहणार नाही। पण जाणून बुजून हे जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवेढ्यातली जर परिस्थिती बघितली, बाकीच्या काही तालुक्यांमध्ये आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। काही तालुक्यांना पेयच्या पाण्याच्या व्यवस्था झालेल्या आहेत, काही तालुक्यांच्या पेयच्या पाणी पुरवठा योजना मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत। मंगळवेढ्यामध्ये दुष्काळ भागात कुठलीही पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी झालेली नाही, आता तिचं काम चालू आहे। म्हणून ते काम ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला होईल, पण आज लोकांना पेयच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची इतकी भयानक परिस्थिती आहे, केवळ कलेक्टरनं शेततळ्याच्याच भागातला त्या ठिकाणी कामं झालेली उद्या मुख्यमंत्र्यांकडून पाठ थोपटून घ्यायसाठी त्या ठिकाणी पुन्हा तो दौरा त्यांनी आखलेला आहे आणि ह्या दौऱ्याबद्दल आमची पूर्णपणे तीव्र नाराजी आहे, जनतेमध्ये नाराजी आहे। माझं मी काकासाहेब गायकवाड, माझे सरपंच आहे। काय परिस्थिती तुमच्या भागात? आमच्या भागात कसं सध्याला आमच्यात 35 गावाचं जरी बघितलं तर आमच्याकडे कॅनल एरिया नाही, तलाव नाही, कुठली पाणी प्यायची सोय कुठली नाही आणि कुठली योजनाही नाही पाणी प्यायसाठी। असं इतका तालुका जिल्ह्यात आपल्या 1 नंबर तालुका दुष्काळ आहे, तर या भागात मुख्यमंत्री येत नाही, आमची नाराजी आहे त्याच्यावर। त्यांनी करायला पाहिजे दौरा, आमच्या भागात तालुक्याला भेट दिली पाहिजे। राज्यावरील दुष्काळाचं संकट लक्षात घेता तातडीचा उपाय म्हणून सरकारने उद्योग, वॉटर पार्क, जलतरण तलाव आणि शॉपिंग मॉल यासारख्या अधिक पाणी वापरणाऱ्या उद्योगांचा पाणी पुरवठा त्वरित बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे। तसेच मुंबईकरांनी पाण्याचा अतिरिक्त वापर टाळावा यासाठी येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाणी बचतीबाबत जनजागृती करणारी मोहीमही राबवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले। राज्यात यंदा झालेल्या अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला, तर त्याचसोबतच राज्यावर पाणी टंचाईचं गंभीर संकट ही घोंगावत आहे। आगामी काळात राज्याला मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे आतापासूनच खबरदारीचा उपाय म्हणून पाणी जपून वापरण्याचं आवाहन त्यांनी मुंबईकरांना केले। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एकही तलाव यंदाच्या पावसामुळे भरू शकलेला नाही। त्यातच यंदा मान्सून ही 15 दिवस आधीच परतीच्या प्रवासाला लागणार असल्याने मुंबईला पुरेसा पाणीसाठाही उपलब्ध होऊ शकणार नाही। ही बाब लक्षात घेता वर्षभराची बेगमी करण्याच्या दृष्टीने आतापासूनच मुंबईकरांनी पाण्याचा अतिरिक्त वापर टाळावा असं सांगत अहिर म्हणाले की सरकारनेही सध्या उपलब्ध असणाऱ्या सर्वचे सर्व पाणीसाठा हा पिण्यासाठी राखून ठेवावा। आज मुंबईत गाड्या धुण्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, सोबतच आपल्या घरातल्या शौचालयातील फ्लशसाठी एका वेळी शेकडो लिटर पाणी वाया जातं। वॉशिंग मशीनमध्येही कपडे धुताना मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो। परसातल्या बागेसाठी मोठ्या प्रमाणावर पिण्यायोग्य पाण्याचा वापर केला जातो। अशा पद्धतीने घरात होणारा पाण्याचा अतिरिक्त वापर टाळल्यास पाण्याची मोठी बचत करता येईल असं सांगत अहिर यांनी पाणी बचतीसाठी कटिबद्ध होण्याचं आवाहन मुंबईकरांना केलेलं आहे। जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। मुंबईकरांनी पाण्याचा अतिरिक्त वापर टाळा, दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांचं नागरिकांना आवाहन। ठाणे मेट्रो प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्यात येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही।
आणि वाशिममध्ये एका शिक्षकाची महिला शिक्षिकेसोबत गैरवर्तणूक, शिक्षकांचा मुख्याध्यापकांविरोधात संप, 2 दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांचं होतंय शैक्षणिक नुकसान. बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.